नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलोय चिपळूणमध्ये आणि इथलं एक जागा आहे जी मासेप्रेमीसाठी नक्कीच यावी अशी आहे। तर आपण आलोय हॉटेल तृप्ती खानावळ इथं। हे प्रसिद्ध आहे यांच्या फिश थाळींसाठी। याचा पत्ता आहे गुहागर बायपास रोड, पागमाळा, चिपळूण। तर हे एक घरगुती खानावळ आहे। हे आहे यांचं मेनू कार्ड। तर मेनू कार्ड पण एकदम भारी वाटलं। यांच्याकडे तुम्हाला फिश थाळ्यामध्ये भरपूर व्हरायटी भेटून जातील। तसेच तुम्हाला शाकाहारी थाळी पण आहे आणि फिश थाळी सोबतच यांची कोंबडी वडी थाळी आणि इथं तुम्हाला कोळंबी, बांगडा, पापलेट, सुरमई सर्व प्रकारचे फिश तुम्हाला इथे खायला भेटून जातील। हे घरगुती खानावळ आहे। इथलं वातावरण एकदम शांत आणि घरगुती असं वाटतं। आम्ही यांची स्पेशालिटी विचारली तर यांनी आम्हाला मटण वडे आणि फिश थाळी घेण्यासाठी सांगितलं। आपण आपली ऑर्डर दिली तोपर्यंत हे कॉलेजचे दोस्त लय दिवसांनी भेटले होते। मग यांची ती सध्या काय करते हा विषय इथं रंगला होता आणि आपण आपली ऑर्डर दिली त्यानंतर 10 मिनिटांमध्ये आपली थाळी आल्या होत्या। ही आली आपली मटन वडे थाळी, फिश थाळी। घरगुती असल्यामुळे जेवण काय होतं बनवून वगैरे ठेवलेलं नव्हतं, एकदम गरमागरम घेऊन आले होते। सुरमईचे पीस तर एकदम मोठे आले होते आणि मग म्हणलं जरा शूटिंग घ्यायचं, तोपर्यंत ह्या भावाने केलं सुरुवात। त्याला म्हणलं थांब जरा कसं आहे सांग, ते म्हणलं परत बोला। आता याने ऑर्डर केली होती मटन वडे थाळी। तर ही पण कोकणातली एक प्रसिद्ध अशी थाळी आहे। याचा संपूर्ण व्हिडिओ मटन वडे थाळीचा आणि कोंबडी वडे थाळीचा आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलाय, तो पण जाऊन तुम्ही बघू शकता। तर ही आलेली आपली स्पेशल सुरमई थाळी। तर ही 430 रुपये किंमत आहे याची। यामध्ये तुम्हाला तांदळाची भाकरी, राईस आणि आपण जे घेतले होते ते जम्बो पीस घेतले होते, त्यामुळे जम्बो पीस भेटलेले आहेत, सोलकढी आणि यामध्ये बांगडा करी आहे। एवढं आपल्याला या थाळीमध्ये येते पूर्ण। एकदम एकदम परफेक्ट होता तर मासा बाहेरनं एकदम कुरकुरीत आणि आतनं एकदम मऊ होता। असं ताजं मासा जर खायचं असतील त्यासाठी फक्त कोकणात यायला लागतंय। एकदम मस्त होती। त्याची टेस्ट पण भारी आहे आणि मच्छी बघू शकता एकदम फ्रेश आहे। करी पण नारळ, ओला मसाला आणि गरम मसाला यांचं एकदम मस्त असं कॉम्बिनेशन लागत होतं। आणि इकडे होती मटन थाळी, त्यामध्ये मटन तर करी नसत्या, मसाल्यामध्ये येते आणि वडे आणि सोलकढी एवढं मटन थाळीमध्ये येते। कशा येतो एक नंबर मासा, एक नंबर आहे। पॉपले सुरमई ही थाळी चवीला तर चांगली होतीच, पण त्याच्याबरोबरच हिची क्वांटिटी पण ठीक होती। 2 मोठे फिशचे तुकडे दिलेले होते आणि ते पण एकदम आणि किंमत पण ठीक होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासा खायला टाळाटाळ करण्याचं कारण असतं ते म्हणजे यामध्ये असणारे काटे। परंतु मला संपूर्ण 2 पीसमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय एवढाच फक्त काटा आला होता, बाकी कुठेही काटा नव्हता। त्यामुळे मला खायला तर एकदम भारी वाटलं। असे जर मासा भेटत असेल खायला तर नक्कीच चांगलं वाटतंय। आणि माशासोबतच जे कोकणामधला भात मिळतो त्याची चव पण एकदम अल्टिमेट असते आणि या करीसोबतच एकदम मस्त लागत होता। अशा प्रकारचा भात फक्त इकडे कोकणामध्येच खायला मिळतोय, त्यामुळे ही करी आणि भात हे कॉम्बिनेशन पण एकदम मस्त लागते। आणि इथं आलोय म्हटलं सोलकढी पिणं तर बनतेच। मग सोलकढीचा एक ग्लास मागवला। एकदम ऑथेंटिक टेस्ट, कोणताही ॲडेड मसाला किंवा बाकी काही नाही, एकदम भारी चव। ओव्हरऑल मस्त होतं इथलं जेवण। तर चिपळूणला येत असाल तर या हॉटेलला नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकतायसा। तुम्हाला ही थाळी कशी वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन खाद्यपदार्थाच्या रिव्ह्यू सोबत। तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा आणि आस्वाद घ्या स्थानिक चवींचा। चला